श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांती सुखासी भोगी, ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। दत्त नामैव 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 मम जीवनम, कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। माणसाच्या आयुष्याची दिशा भगवत कृपेनं कुठून कुठपर्यंत एखादी व्यक्ती जाऊ शकते, किती किती पद्धतीची वळणं त्याच्या आयुष्यात येतात, कसे कसे प्रसंग आयुष्यात येतात, हे या सत्पुरुषांच्या चरित्राख्यानाचं अवगाहन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं। या 1300 नंतर 1900 म्हणजे या 500 वर्षाच्या कालखंडातले सत्पुरुषांचे जीवनचरित्राख्यान आपण पाहत असताना, 17व्या शतकातल्या या महान सिद्ध योगाचं चरित्र आपण ऐकत असताना, आता या नारायण महाराज जालवणकरांचं म्हणजे शिष्यत्रयीतल्या रघुनाथ भटजी नाशिककर, निरंजन रघुनाथ आणि तिसरे हे नारायण महाराज जालवणकर, क्रमाने त्यांचे शिष्य ते, त्यांचे शिष्य हे, असे नारायण महाराज यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला होता, ज्याला उत्तर रंग म्हणूया, तो सुरू झाला होता। जयाजी महाराज शिंद्यांनी पालखी पाठवली, परंतु महाराजांनी ती नाकारली। ते म्हणाले, नको, आम्हाला राजघराण्यात राजगुरू होऊन राहायचंच नाहीये। 12 वर्ष आम्ही अरण्यामध्ये राहिलो, धौम्यारण्यात राहिलो, आता आम्हाला काशी मरत मुक्ती मिळत। भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेयांची आज्ञा आहे की वाराणसी सोडायची नाही, काशी सोडायची नाही, तुम्ही तुमची पालखी घेऊन म्हणाले परत जा। ती पालखी परत पाठवली आणि महाराज वाराणसीला मुक्कामाला राहिले, असा भाग आपण पाहिला। आता नुसतंच राहायचं का वाराणसीला? बघा, बाकीच्या ठिकाणी तपश्चर्या करणारी माणसं तपश्चर्या करतात, परंतु वाराणसी हे क्षेत्र असं आहे की त्या वाराणसीला माणूस नुसता पोहोचला तरी त्याचं काम होतं। वाराणसीचा अधिकारच फार मोठा आहे। वाराणसीत राहणारी माणसं तर त्याहून भाग्यवान, परमभाग्यवान अशी मंडळी। साक्षात भगवान महादेवांचं अधिष्ठान असलेलं, अहो विश्वाचा नाथ, विश्वाचा पती विश्वनाथ तिथे राहतात। ते क्षेत्र म्हणजे, ती भूमी म्हणजे, ते पवित्र स्थान म्हणजे वाराणसी। त्या वाराणसीला नारायण महाराजांचं वास्तव्य सुरू झालं। महाराजांनी आपला दिनक्रम आखून ठेवला, रोज गंगा स्नान करावं। दत्तात्रेयांची मूर्ती होतीच, आपण पाहिलंय देवासच्या संस्थानिकांनी 50 तोळ्याची सोन्याची मूर्ती महाराजांना दत्तात्रेयांची करून दिली होती, एकमुखी षडभुज। त्या मूर्तीची रोज पूजा महाराज करायचे, राजयोगी होते महाराज, त्यामुळं महाराजांनी दिनचर्याच आखून ठेवली होती। सकाळी गंगा स्नान करावं, दत्तात्रेयांच्या मूर्तीची पूजा करावी, भोजनोत्तर रोज एक नियम महाराजांनी केला। तो नियम इतका जबरदस्त असा नियम होता की बघा, अनुभवानी समृद्ध झालेलं जे जीवन असतं, अनुभवानी समृद्ध झालेलं जीवन दुसऱ्या पुढच्या पांथस्थांना मार्गदर्शन करत असतं। महाराज म्हणाले, आपण अनुभव घेऊन चुकलोय, आता आपल्याला आलेला अनुभव हा लोकांना सांगण्याची गरज आहे। आणि जे जे दिव्य सत्पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांनी याच पद्धतीनं कार्य केलं। आपण सगळ्या सत्पुरुषांची चरित्र काढून बघा, आपल्याला असेच संदर्भ, असेच दाखले बघायला मिळतील। महाराजांनी काय केलं? नारायण महाराजांनी, दत्तप्रभूंची आज्ञा झाली की आता तुम्ही काहीतरी लिखाण सुरू करा। दत्तगुरूंच्या कृपेने महाराजांनी लिहायला सुरुवात केली। महाराज म्हणतात, भोजनोत्तर ईश्वराची करुणा भाकायला सुरुवात केली, दत्तगुरूंची करुणा भाकायला सुरुवात केली। रोज 20, कधी 25, कधी 30, कधी 35, कधी 40, बघा 20 ओव्या किमान रोज लिहायच्या आणि जास्तीत जास्त 40 ओव्या, म्हणजे 20च्या पुढे आणि 40च्या आत ओव्या रोज लिहायच्याच लिहायच्या, न चुकता लिहायच्या, असा महाराजांनी क्रम केला। महाराजांनी 20-30 ओव्या लिहायचा क्रम जो सुरू केला, या 20-30 ओव्यांच्या
या उपक्रमाला म्हणजे या जो ग्रंथ तयार सुरू झाला, ज्या ग्रंथाचं लिखाण सुरू झालं, हा ग्रंथ सामान्य ग्रंथ राहिला नाही. या ग्रंथाचं नाव आहे करुणासागर, असं या ग्रंथाचं नाव आहे. याची ओवीची संख्या फक्त ऐकून ठेवा जाता जाता. आपल्याला 4 वाक्य नीट लिहा म्हटलं तर लिहू शकत नाही. या दिव्य पुरुषांनी किती ओव्या लिहाव्यात? 17,672 ओव्या करुणासागर या ग्रंथाच्या. रोज 20-30 ओव्या दत्तकृपेने लिहायच्या. आता हे लिखाणाचं काम कोणी केलं? या ग्रंथलेखनाचं काम गोविंद बुवा म्हणून महाराजांचे जे शिष्य होते, महाराजांनी सांगावं, गोविंद बुवांनी काशीला लिहून घ्यावं. महाराजांचं हे दिव्य काम लिखाणाचं दत्तकृपेनी, दत्त आज्ञेनी वाराणसीला सुरुवात झाली. दुपारच्या वेळेनंतर महाराज संध्याकाळी सगळा राजयोग आपला जो होता त्या पद्धतीने सगळे पोशाख, सगळा पेहराव करून बाहेर फिरायला म्हणून निघायचे. हातामध्ये चिमटा असायचा. म्हणून सुरुवातीच्या पहिल्या भागात मी म्हणालो, नारायण महाराज जालवणकर उर्फ चिमटे बाबा. चिमटे बाबा म्हणजे काशीतल्या लोकांना ते नारायण महाराज जालवणकर लक्षात राहायचं नाही. ते म्हणायचे हातात चिमटा आहे ना, हे चिमटे बाबा. म्हणून चिमटे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले हे नारायण महाराज. अशा पद्धतीचा त्यांचा प्रभाव काशी क्षेत्रामध्ये सुद्धा झाला. पूर्णानंदाच्या मठामध्ये महाराजांचं 12 वर्ष मुक्काम महाराजांचा झाला. सज्जन हो, प्रभव नावाचं संवत्सर उजाडलं. पुन्हा एकदा प्रभव नावाचं संवत्सर उजाडलं. आषाढ वद्य पंचमी गुरुवार दिवस होता. पुन्हा एकदा आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, नारायण महाराजांचं जन्माचं वेळचं संवत्सर सुद्धा प्रभव संवत्सर होतं आणि त्यांचा जन्माचा जो वार होता तो सुद्धा गुरुवार होता आणि जन्माची जी तिथी होती ती सुद्धा आषाढ वद्य पंचमी होती. सज्जन हो, मला निराळं सांगायला नको, ज्या तिथीला जन्माला आले त्या तिथीलाच त्यांनी देह ठेवला आणि एक संवत्सर 60 वर्षांनी पुन्हा येतं. 60 वर्षाचं दिव्य चरित्र नारायण महाराज जगले, उत्तम आनंदात जगले आणि त्यांनी देह ठेवण्यापूर्वी आपल्या शिष्यांना काही बोध केला. ती जी मूर्ती होती सोन्याची, ती मूर्ती भास्करराव नावाचे आपले शिष्य त्यांच्या स्वाधीन केली आणि 5-6 हजारांचा ऐवज त्यांच्या ताब्यात दिला त्यावेळेला काशीला राहत असताना. आणि दत्त जयंतीचा उत्सव यातून पार पाडा म्हणून आज्ञा केली. शिवाय अन्नदान न चुकता करा अशी एक आज्ञा केली. आजही दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव होतो आणि अन्नदान केलं जातं. सज्जन हो, नारायण महाराजांचा पुण्यतिथी उत्सव ग्वाल्हेरला डॉक्टर नागेश मंगेशराव आरस यांच्या घरी केला जातो आणि मुंबईत जोगेश्वरीला सद्भक्ती मंदिर म्हणून आहे, तिथं उत्सव केला जातो. यांची शिष्य परंपरा पुढे कशी झाली, यांचं कार्य कसं पुढे, यांच्या वाङ्मयाचं कार्य पुढे कसं आलं, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.